आवाज येतोय का हो? हो सर येते ना. येते सर. कशामुळे डिस्कनेक्ट झालं माहित नाही बरं का. मी परत एकदा माझी स्क्रीन शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. दिसतंय का बघा आपलं काय चाललं होतं बघा. इज माय स्क्रीन विजिबल? हॅलो, यस. येस सर. आपण एक एक्झाम्पल पाहत होतो सिंधुताई सपकाळ यांचं. 1,500 पेक्षा जास्त आहे ना लहान मुलांना सांभाळलेलं आहे त्यांनी, अनाथ मुलांना म्हणूया आपण. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या फिजिकल फॅसिलिटीज ह्या त्यांना जे कोण श्रीमंत लोक आहेत त्यांनी डोनेशन, दान म्हणूया आपण, ठीक आहे, डोनेशन म्हणून त्या फिजिकल फॅसिलिटीज एवढ्या चांगल्या ह्युमॅनिटीसाठी, चांगल्या कामासाठी, कार्यासाठी आहे त्यांना मदत म्हणून कुणीतरी दिलेले आहेत. येस. हो सर. येस सर. हो सर. त्यांनी स्वतः कधी स्वतः श्रीमंत होण्याचा प्रयत्न नाही केला. लक्षात घ्या. येतंय का लक्षात? येस सर. येस सर. फिजिकल फॅसिलिटीज पण अचीव करण्याचा प्रयत्न केलेला आहे आयुष्यामध्ये, आणि रिलेशनशिप्स पण तेवढेच जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर अस टू अंडरस्टँड अँड व्हॉट इज मीन बाय सक्सेसफुल पर्सन इन द लाईफ. बरोबर का? हो सर. येस सर. 210 काहीतरी मुलींची लग्न लावलेली आहेत त्यांना, तेवढे जावा येत असं बघा ना, अशी इन्फॉर्मेशन आहे. येस सर. 1,500 पेक्षा जास्त अनाथ मुलांना सांभाळलेलं आहे. ज्या नवऱ्याने घरातून बाहेर हाकललेलं आहे ना, त्या नवऱ्याला परत वापस तो आला त्यांच्यापाशी आहे, तर नवरा म्हणून स्वीकारलेलं नाहीये, स्वतःचा मुलगा म्हणून स्वीकारले आहे. येतं का लक्षात? हो येस सर. सर. येस सर. मग किती मोठं काळीज लागेल बघा. येतं का लक्षात? बघा ना, एक छोटस एक्झाम्पलनी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. व्हॉट इज मीन बाय सक्सेसफुल लाईफ, सक्सेसफुल पर्सन इन दी फॅमिली आहे, सॉरी इन दी सोसायटी म्हणू आपण, इन दी फॅमिली म्हणू आपण. सर, हा, आज जे सिंधुताई सपकाळ यांच्या कार्यामुळे त्यांनी ज्या ज्या मुलांना, म्हणजे लहान मुलांना, अनाथ मुलांना सांभाळलं, आज ते लहान मुलं त्यातले काही जण मोठ्या पदावर आहेत सर. कोण डॉक्टर आहेत मुंबईमध्ये, कोण अधिकारी आहेत मोठे आलती सर ती माहिती. व्हेरी गुड. आज त्यांच्यामुळे सर कित्येक जण तर मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत. काही मुली आहेत एअरफोर्स इंडियन काय ते आपल्या विमानाचं त्याच्यात आहेत, ते एक मोठ्या पदावर भरपूर आहेत असे सर. त्यांच्यामुळे आज किती मोठं कार्य झाले. हा, ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत आपण. बघा, म्हणजे त्या सर्व मुलांसाठी बरं का, त्या आई झाल्या म्हणतोय आपण, त्यांना माई म्हणून संबोधलं जातंय, ठीक आहे. तर त्या सगळ्यांची ती आई झालेली आहेत आणि त्यांनी संस्कार घडवलेत म्हणूया आपण. बरोबर का? हो सर. येस सर. हा, आणि आज 20 देशांमध्ये जाऊन आहे ना त्यांनी काय म्हणायचं बघा ना, स्पीच पण दिलेली आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन. आणि विशेष म्हणजे काष्टा घालून, काय बघा ना, काष्टा म्हणजे साडीचा प्रकार आहे तो, ठीक आहे, साडी घालून एवढ्या 20 देशांमध्ये जाऊन आहे. येतं का लक्षात? बघा ना. येस सर. म्हणजे कल्चर जपत म्हणूया आपण, कल्चर जपत. संस्कृती काय आहे, आणि हे बर का, हे आपण बेस्ट एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करू शकतोय. फिजिकल फॅसिलिटीज आणि रिलेशनशिप साठीच. बरोबर का? नातेसंबंध पण जपणे, याला काय म्हणायचं, कसं म्हणायचं बघा. And this is the ideal example also for all of us. And if it is possible, you can watch the video also, which is available on the YouTube.
त्यांच्या पूर्ण जीवनावरती चित्रपट पण आहे. तो जर तुम्हाला बघता आला तर तो पहावा आहे. यस. येस सर. त्यांची बरीच भाषणं आहे ना, YouTube वरती तुम्हाला ऐकायला भेटतील, पाहायला भेटतील, तर ते पण तुम्ही पहा, बघा आहे. Definitely you will understand and what is the importance of relationships. फिजिकल फॅसिलिटीज बद्दल जास्त त्यांनी केलेलं नाही, ते ऑटोमॅटिकच मिळलेलं आहे असं म्हणूया आपण त्यांना. पण मिळलं तर ते नाकारलेलं नाहीये का, तर एवढ्या विद्यार्थ्यांचं संगोपन करणं आहे, हे ध्येय आहे त्यांचं. बघा, सुरुवातीला तर जेवायला नाही भेटलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जे काही स्मशानभूमीमध्ये प्रेत येतात, त्या प्रेतावरची भाकरी आहे ना भाजून खाल्लेली आहे असं वर्णन आहे तिकडे. यस. येस सर. येस सर. मग कशा प्रकारचं आहे ना लाईफ त्या जगल्या असतील आहे, ह्याचं फक्त चिंतन करा, समजून घ्या. बरोबर का? यस. येस सर. तर आपल्या सर्वांसाठीच आहे ते बेस्ट एक्झाम्पल आहे असं आपण समजूयात, आणि त्यातून सक्सेसफुल आणि सक्सेसची डेफिनेशन आहे मिळवण्याचा प्रयत्न करूया. यस. हॅलो सर. हा बोला. हा, ती तुम्ही म्हणताय ना ते सिंधुताई सपकाळ, तर त्या आमच्या शाळेत म्हणजे आम्ही 10वीला होतो तेव्हा त्या आमच्या शाळेमध्ये आलत्या. बर. तर त्या आहे ना म्हणजे असं स्वतःची मुलं असल्यागतच म्हणजे पूर्ण वर्गातल्या मुलांच्या तोंडावरून हात फिरवत होत्या, म्हणजे इतकं भारी वाटत होतं. बघा. आणि म्हणजे त्या इतक्या साध्या म्हणजे सिंपल आलत्या ना, आणि म्हणजे धडा होता आम्हाला कोणता तरी. तर म्हणजे त्यांच्यात अजिबातच इतकं हे नव्हतं की बाबा ही दुसरी मुलं आहेत. तर तसं त्यांच्यात नव्हतं, तर त्यांनी सगळ्यांची म्हणजे विचारपूस केली की पप्पा काय करतात, मम्मी काय करते, अभ्यास करता का तुम्ही, म्हणजे अशा सगळ्याची म्हणजे विचार, म्हणजे त्या इतक्या म्हणजे खूप माणसं होती ना तिथे, तरी त्या तेवढ्या पूर्ण वर्गाच्या सगळ्यांच्या तोंडावरून हात फिरवून त्या गेल्या. बघा, मला वाटतं कुणाल कापसे हे फलटण मधले आहेत, बरोबर का? हा सर. कुठली शाळा तुमची? श्री जानाई हायस्कूल राजाळे. हा, तर त्या शाळेमध्ये सिंधुताई सपकाळ यांना भेटण्याचा योग आहे ना आपल्या कुणाल कापसे यांना आलेला आहे, आणि त्यांनी एक्सपिरियन्स म्हणूया आपण, अनुभव आपल्या सर्वांना सांगितलेला आहे. लक्षात घ्या. येते का लक्षात बाकीच्यांना? येस सर. येस सर. येस सर. सो शेअरिंग आहे ना, शेअरिंग दी एक्सपिरियन्सेस आहे ना, गिव्स दी पॉवर टू ऑल ऑफ अस. अशा प्रकारचं शेअरिंग झाल्यानंतर एक ताकद येते, एक पॉझिटिव्ह ऊर्जा येते म्हणूया आपल्यामध्ये, आणि ते जगण्यासाठी आपल्याला काय दाखवते, मार्ग दाखवते असं म्हणूया आपण. यस. येस सर. येस सर. तर जातोय आपण पुढे बरं का. वी कॅन ऑल्सो लर्न, आपण शिकू शकतोय ना, हाऊ टू प्रोड्यूस युझिंग म्युच्युअली एनरिचिंग प्रोडक्शन प्रोसेस. मग जर आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज कमी असतील म्हणूया आपण, तर आपल्याला निर्माण करता यायला पाहिजेत त्या आहे. प्रोडक्शन प्रोसेस काय आहे त्याची कळली पाहिजे आपल्याला आहे. जर आपल्याकडे फिजिकल फॅसिलिटीज कमी असतील तर. आणि एनरिचिंग म्हणजे सर्वांना समृद्ध करणे, म्युच्युअली, ते शब्द महत्वाचा आहे बरं का. म्युच्युअली एनरिचिंग प्रोडक्शन प्रोसेस. म्युच्युअली म्हणजे आपापसात सगळ्यांनीच समृद्ध होण्यासाठीची ती प्रोसेस आहे. पण बऱ्याचदा काही जण काय करतात की स्वतःच फक्त श्रीमंत व्हायचं आणि बाकीच्यांना गरीब ठेवायचं आहे, तर हे चुकीचं आहे. येतं का लक्षात? हॅलो. येस सर. मग आपल्याला शिकायचं काय आहे, वी कॅन ऑल्सो लर्न हाऊ टू प्रोड्यूस, आपण निर्माण कसं करू शकतोय युझिंग ए म्युच्युअली, म्हणजे आपापसामध्ये एनरिचिंग मध्ये सगळ्यांनाच प्रॉस्परस करणे, समृद्ध करणे, त्याच्यासाठीच्या प्रोडक्शन प्रोसेसेस विल हॅव टू फाइंड आउट. त्या आपल्याला तशा टाईपच्या प्रक्रिया ज्या निर्माण करतील म्युच्युअल प्रॉस्परिटी म्हणूया आपण, तशा टाईपच्या प्रोसेसेसचं प्रोडक्शन निर्माण केल्या पाहिजेत, आणि हे कशा करायचे हे शिकलं पाहिजे आपण. आणि ते परत एकदा बेस्ट एक्झाम्पल आहे सिंधुताई सपकाळ. त्यांनी प्रोड्यूस
बघा ना, म्युच्युअली आज त्या जे काही मुलं होती त्यांची अनाथ, जे काही मोठमोठ्या पदावरती गेली, ते पण फिजिकल फॅसिलिटीज त्यांना पण मिळलेल्या आहेत आयुष्यामध्ये, बरोबर का? हो सर. येस सर. त्यांनी फक्त स्वतःचा नाही विचार केला आहे ना, स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार केलेला आहे, आणि असं करत करत त्या स्वतः पण समृद्ध झाल्या म्हणू आपण, आणि आज त्यांनी जेवढ्या काही मुलांना आहे सांभाळलं, ते पण फिजिकली फॅसिलिटी मिळवण्यासाठी जगामध्ये पुढे गेलेत म्हणूया आपण. यस. हो सर. येस सर. So once we are able to ensure availability, ज्यावेळेस आपण खात्री करतोय काय बघा ना, कशाची, द अवेलेबिलिटी ऑफ मोर दॅन रिक्वायर्ड फिजिकल फॅसिलिटीज, आपल्याला जेवढ्या काही भौतिक सुविधा लागणार आहेत त्याच्यापेक्षा आपल्यापाशी जास्त आहेत अवेलेबल, त्यालाच आपण काय म्हणतोय, फिलिंग ऑफ प्रॉस्पेरिटी. यस. हो सर. इजंट इट? नाही का, असा प्रश्न विचारलाय तुम्हालाच. आणि मग ही डायग्राम समजलं का? येस सर. काय अडचण इथपर्यंत? नो सर. तर आज No, आपण sir. आज आपण 2 पॉइंट संपवलेले आहेत महत्वाचे. पहिला म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट्स फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ऍस्पिरेशन्स, मानवी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहेत. तर त्या मूलभूत आवश्यकता ह्या फिजिकल फॅसिलिटी आणि रिलेशनशिप्स, आणि त्याच्यासोबत राईट अंडरस्टँडिंग. राईट अंडरस्टँडिंग ही पहिल्या प्रायोरिटीला, बरोबर का? येस सर. मानवाच्या ड्रीम्स, महत्वाकांक्षा म्हणजे काय बघा ना, अपेक्षा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, ड्रीम्स म्हणूया आपण, गोल्स म्हणूया आयुष्याचे, हे पूर्ण करण्यासाठी 3च गोष्टी गरजेच्या आहेत. एवढं सोपं आहे बघा. राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ, राईट फिलिंग्स विथ रिलेशनशिप्स, आणि तिसरं काय आहे, फिजिकल फॅसिलिटीज. यस. Yes, sir. And these 3 are basic requirements for fulfillment of human aspirations. And then we have understood right understanding म्हणजे काय, नातेसंबंध म्हणजे काय, आणि फिजिकल फॅसिलिटीज कशाला म्हणायचं. काय अडचण, कोणाला काही शेअर करायचं? लास्ट 7 minutes we have. Otherwise we will go to next point. बघूया पुढचा पॉइंट, जेवढा होईल तेवढा. हॅलो. यस. येस सर. डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे काय ना, मानवी चेतनेचा विकास म्हणजे काय. तर ही डायग्राम आहे. ही डायग्राम मला वाटतं आपण स्टुडंट इंडक्शन, कुठली डायग्राम बघा, हा, स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम मध्ये आपण समजून घेतली होती, आठवते का? ही डायग्राम मी शेअर केली होती. हॅलो. यस. येस सर. व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअल डेव्हलपमेंट, खरा विकास म्हणजे काय आहे. तर इफ वी आर इन ऍनिमल कॉन्शियसनेस, आपण जर जीवचेतनेमध्ये जर जगत असू, तर त्या जीवचेतनेमधून जर ह्युमन कॉन्शियसनेस मध्ये आपण गेलो, तर दिस इज कॉल्ड ऍज ऍक्च्युअल ट्रान्सफॉर्मेशन. ह्यालाच आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास म्हणतोय. आणि इकडे म्हणलंय ना, पॉज अँड थिंक, थोडस थांबा आणि विचार करा ह्या गोष्टीवर. यस. हॅलो. हॅलो. येस सर. ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे काय, तर राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ मिसिंग आहे. रिलेशनशिप्स विथ ह्युमन बिईंग, दॅट इज ऑल्सो मिसिंग. युअर टार्गेट फ्रॉम द लाईफ इज ओनली फिजिकल फॅसिलिटीज, अँड दिस विल ब्रिंग फिलिंग ऑफ डिप्रिवेशन. अशा प्रकारचं जगणं हे आपल्या आयुष्यामध्ये, डिप्रिवेशन म्हणजे काय, तर वंचितपणाची भावना आपल्यामध्ये आणतंय. एक्सप्लॉइटिंग अदर्स, दुसऱ्यांचं शोषण करण्याची भावना आपल्यामध्ये आणतंय. अँड डिप्रायव्हिंग अदर्स, दुसऱ्यांना पण वंचित ठेवण्याची भावना आपल्यामध्ये आणतंय. आणि ह्या सगळ्या आणण्याला आपण काय म्हणतोय, ऍनिमल कॉन्शियसनेस म्हणतोय, ज्याला जीवचेतनेमधलं जगणं म्हणतोय. का, तर आपल्याकडे राईट अंडरस्टँडिंग मिसिंग आहे, आणि रिलेशनशिप्स विथ ह्युमन बिईंग्स हे पण मिसिंग आहे. आणि ह्या सगळ्यांमुळे आपण अनहॅप्पी आहोत.
आणि दुसऱ्यांना पण काय करतोय आपण अनहॅप्पी करतोय, मेकिंग अदर्स ऑल्सो अनहॅप्पी. त्याच्यामुळे ह्याला सगळ्या हे जे खालचं आहे ना, खालचं जे आहे बरं का, डाव्या साईडचं बॉटम, ह्याला आपण ॲनिमल कॉन्शियसनेस म्हणतोय. आणि हे समजून घेऊन जर आपण वरच्या मार्गाने जर मार्गक्रमण केलं आहे, तर ह्युमन कॉन्शियसनेस म्हणजे काय, तर हे आधी आपण शिकलेलो आहे आत्ताच, राईट अंडरस्टँडिंग, रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटीज विच विल ब्रिंग म्युच्युअल हॅपीनेस इन अवर लाईफ अँड म्युच्युअल प्रॉस्परिटी. ह्या दोन्ही गोष्टी आणणार आहे, बरोबर का? हॅलो, येस सर. म्हणजेच थोडक्यात व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मेशन और व्हॉट इज मीन बाय होलिस्टिक डेव्हलपमेंट, तर एका वाक्यात काय म्हणायचंय, इफ वी आर मूव्हिंग फ्रॉम एनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस, दिस प्रोसेस ऑफ मूव्हिंग फ्रॉम एनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस इज कॉल्ड ॲज होलिस्टिक डेव्हलपमेंट. ह्यालाच आपण सर्वांगीण विकास असं म्हणणार आहोत. आलं का लक्षात? ह्या डायग्राम बद्दल कोणाला अडचण, कोणाला पॉइंट, डाऊट? इफ यू हॅव यू कॅन नो आस्क. आणि ही डायग्राम तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर सोबत समजून घ्यावी. सिंधुताई सपकाळ यांचं एक एक्झाम्पल तुम्ही समजून सांगावं आहे. आणि असे जर सगळेच वागायला लागले तर हे पूर्ण पृथ्वी किती सुंदर होईल. कॅन यू इमॅजिन? हॅलो, यस येस सर. येस सर. आज विचार करा ना, 1,500 पोरं नसताना आहे ना, आणि ती विशेष म्हणजे स्वतःची नाही आहेत, अनाथ मुलं आहेत, त्यांची आई झाल्यात त्या. मग आपल्या घरामध्ये आपण किती असणार आहेत? कमी लोक असणार आहेत. मग आपण एकमेकांची जर काळजी आपण घेऊ नाही शकत तर मग काय उपयोग आहे एवढं शिकून, म्हणतोय मी. यस, हॅलो, येस सर. येस सर. आता त्यांचं किती शिक्षण झालं हे एक्झॅक्ट मी नाही सांगू शकत बरं का, बट त्यांच्यापाशी संस्कार आहेत जे आपल्या एज्युकेशन संस्कारमध्ये, आपण पुढचा एक पॉइंट आहे बरं का, तो येईल, आपण शिकल नंतर पुढच्या लेक्चरमध्ये वगैरे, रोल ऑफ एज्युकेशन संस्कार म्हणजे शिक्षण संस्कृतीची भूमिका काय आहे व्हॅल्यू एज्युकेशन डेव्हलप करण्यामध्ये. तर तो नेक्स्ट पॉइंट आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. पण त्याच्या आधी आपण थोडस, मला वाटतं तोच पॉइंट आहे हा, सॉरी बरं का, तोच पॉइंट आहे, ह्याच्या पुढे तो कंटिन्यू आहे. दिसला का? हॅलो, यस. येस सर. शिक्षण संस्काराची भूमिका काय आहे येस सर. तर ते आपण पाहणार आहोत. फक्त ही डायग्राम कळली का? आणि होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास कशाला म्हणायचा आहे हे समजण्यासाठीची ही डायग्राम आहे. तर शेवटची 2 मिनिटे आहेत, कोणाला काही बोलायचं असेल तर यू कॅन टेक चार्ज, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ, यू कॅन शेअर युअर एक्सपिरियन्सेस. आय होप टुडेज 2 hours आर व्हेरी इम्पॉर्टंट. आजचे 2 तास जे आपले झाले ते थोडेसे महत्वाचे होते युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज समजून घेण्यासाठी. असं म्हणत आपण राहिलेला पार्ट, राहिलेला सब्जेक्ट हा समजून घेऊ येत्या काही सेशन्स मध्ये. काय अडचण? नो सर. शेवटचा 1 मिनिट आहे आपल्यापाशी. सर, काय? हा, बोला. तर ते पहिल्या सेशनचं चॅट बॉक्स मध्ये पाठवले रोल नंबर, मग आत्ताच पण पाठवायचं का या सेशनचं? आताची काही गरज नाही. पहिला सेशन जर असेल तर तो ऑटोमॅटिक रेकॉर्ड झालेला असतो, तुमची अटेंडन्स, ह्याच्यामध्ये टाकायची गरज नाही. ठीक आहे? नाही, आत्ता पण पाठवले चालते म्हणजे काय? आता जरी पाठवलं तरी चालेल, आणि पहिल्या Yes, sir. ह्याच्यात जरी तुम्ही टाकला असेल तरी पण हो. अतिउत्तम म्हणूया आपण. तुमची दोन अटेंडन्स, अटेंडन्स तिकडे लागणार आहे, पृथ्वीराज पाटील आहे ना, डोंट वरी अबाउट इट. आणि मी कधीच नाही विचारत माझ्या सेशन मध्ये की मागच्या सेशनला तुम्ही प्रेझेंट होता, अब्सेंट होता. नाही सर, प्रेझेंट असतो प्रत्येक सेशन. हा, असू नसू आहे ना, ते आपल्याला डिस्कस पण नाही करायचं म्हणूया आपण. ठीक आहे? आपण सगळं योग्य होत चाललेलं आहे असं समजत चाललोय पुढे. यस, हॅलो, येस सर.
Thank you very much for attending this session. I hope you have understood what is meant by universal human values in short. And this is introductory session. These are the introductory sessions for unit number 1. Unit number 1 is helping us to understand universal human values. आणि हेच परत प्रत्येक चॅप्टर मध्ये राहिलेल्या 3 चॅप्टर मध्ये हे रिवाइज आहे. पहिला युनिट म्हणजेच अख्खं UHV संपलंय थोडक्यात. येस.